सरकार जे सध्या काम करते त्याच्यावर समाधानी आहात का? सातारा गॅजेटवर खास करून तुम्ही बोलायला लागताय. नाही काय आहे, माझं मतच आहे की उपसमिती बरखास्त करणं गरजेचं आहे. उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाहीये मराठ्यांचे कामं करायला. कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण वेळ काम करण्यासाठी तिथं मंत्री उपलब्ध होईल. मंत्रालयच असणं गरजेचं आहे. उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाहीये. मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र किती निघाले विचारायला वेळ नाही. व्हॅलिडिटी किती रोखल्यात हे विचारायला वेळ नाही. आता ऍडमिशन आलेत, कितीतरी व्हॅलिडिटी रोखणार आहेत. हैदराबादचं गॅजेटियरचा JR काढलाय, किती प्रमाणपत्र निघालेत हे विचारायला वेळ नाही. सारथीच्या विद्यार्थ्यांचे किती पैसे थकलेत हे विचारायला वेळ नाही. निधी किती लागतोय हे विचारायला वेळ नाहीये त्यांना. आणि उपसमिती त्यासाठी असते. मराठा उपसमिती मंत्रिमंडळाची म्हणजे मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आर्थिक विकास महामंडळानुसार पाटलांच्या काय लागतंय, परतावे पोरांचे थांबलेत का, LY सुरू आहेत का नाहीत, नवीन नवीन सारथीला योजना कोणत्या होत्या, बंद कोणत्या पडल्यात, आपण ओबीसीच्या धर्तीवरती योजना देऊ शकतोय का सारथी मार्फत मराठा समाजाला, हे सगळं बघणं गरजेचं आहे. EWS मधून किती पोरं थांबलेत, ते उपोषणला बसलेत आझाद मैदानला. कित्येक तरी त्या अंगणवाडी सेविकांचा विषय राहिलाय. हे उपसमिती काय करते कळत नाहीये. देशाच्या आणि जगाच्या नकाशावरून मराठा साम्राज्याचा नकाशा गेलाय. मग उपसमितीचं नेमकं काम काय हेच आम्हाला कळत नाही. सातारा संस्थांचा अहवाल घ्यायचा आहे कधी आणि सातारा संस्थांचा JR काढायचा आहे कधी, हे उपसमितीला कळत नाहीये का? उपसमितीला वेगळं काम आहेत. मराठवाड्यातले समन्वयक आणि मराठवाड्यातले अभ्यासक त्या समितीच्या अध्यक्षांना, विखे पाटलांना सांगतायत की एक उपसमितीची बैठक मराठवाड्याला लावा. वेळ नाहीये त्यांना. मात्र उपद्रव करणाऱ्या विदूषक बुद्धीच्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन मंत्रालयात बोलवलं जातं आणि त्यांच्या बंगल्यात बसवलं जातं. याच्यासाठी त्यांना वेळ आहे, म्हणून ते बरखास्त होणं गरजेचं आहे. कारण आम्हाला वाटलं होतं विखे पाटील साहेब नाव कमवतील, पण मला नाही वाटत की ते नाव कमवतील म्हणून. कारण सगळे प्रश्न जशाल तसे पडलेत, ते फक्त नावाला त्या उपसमितीवर बसलेत. कारण अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काय, उपसमिती म्हणजे काय? मराठ्यांची उपसमिती आहे. मराठ्यांचे सुख दुःख वेदना विद्यार्थ्यांच्या बघणं तुमचं काम आहे, ते बघितलं पाहिजे. मी तर आता ते मुख्यमंत्र्याकडेच मांडणार आहे की उपसमिती बरखास्त करून टाका, ते नकोय आम्हाला. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, कारण पूर्ण वेळ तिथं मग मात्र मराठ्यांचे काम होतात. सातारा गॅजेटसाठी मुदत दिली होती आपल्याला सरकारने. किती ऐकायचं आम्ही आता यांचं? त्यांनी मुदत दिली, आम्ही त्यांचा सन्मान करायचा. 8 महिने झाले. हैदराबाद गॅजेटचा JR काढून प्रमाणपत्र वाटप कधी करणार आहेत? अंमलबजावणी केली तुम्ही, 200-300 प्रमाणपत्र पण दिली. बाकीचे वाटोळ करायचंय का मराठ्यांचं? सातारा संस्थांच्या गॅजेटियर बद्दल 1 महिना म्हणले होते तुम्ही, 8 महिने उलटून गेले. किती दिवस दम खाणार आम्ही? रान पेटलेलं दिसणार तुम्हाला पुन्हा, आणि ते असं होणार. आता बोलण्यापेक्षा आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला करून दाखवले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.